हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सीमा शेलार व्लॉग. तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की मी माहेरी आली आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. तर मी आली आहे माहेरी म्हणजे मुंबईला, म्हणजे माझ्या भावाच्या घरी. आणि का तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मस्त छान असा शिरा बनतोय सकाळी सकाळी, आणि तोही प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणचा शिरा. आणि ते माझ्या मावशी बनवत आहे आणि मामीही बनवत होत्या, म्हणजे माझ्या वहिनीच्या आई. भरपूर पाहुणे आले होते घरामध्ये आणि मामी इथं चहा बनवत होत्या आणि नाश्ताही बनवत होत्या. म्हणजे एक साईडला चहा, एक साईडला नाश्ता आणि एक साईडला शिरा, हे सगळं चाललेलं होतं. आणि मी शूट करायला गेली तेव्हा मला वाटलं नव्हतं की एवढं छान प्रतिसाद मला देतील, आणि त्यांनी खरंच मला मस्त शूट करू दिलं. ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. नंतर मस्त मी इथं डेकोरेशन जे केलं होतं रात्री, ते इथं शूट केलं. म्हणजे रात्रीच झालेलं होतं डेकोरेशन आणि मी ते सकाळी शूट केलं आणि खूप छान दिसत होतं घर. मी तुम्हाला होम टूर आणि घरात काही कार्यक्रम राहिला तर सगळ्या बायका किती छान प्रतिसाद देता नाही का. प्रत्येक गोष्टी सगळे मस्त व्यवस्थित हेल्प करता आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे बायकांची हेल्प राहिली म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. आणि बघा आमची आरुताई बाय बाय करते तुम्हाला. आणि आमच्या आरुताईचा सुद्धा आज वाढदिवस आहे संध्याकाळी, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तरी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि ही आमची वहिनी म्हणजे आमची हर्षदा वहिनी म्हणजे माझी वहिनी. आणि हे बघा आमचे सगळे चिमुकले इथं खेळत आहेत. फुलं सगळ्या अख्ख्या घरात यांनी फुलं केले. म्हणजे जेवढे फुलं लागणार होते त्याचे अर्धे फुलं यांनीच सत्यानाश केला अर्ध्या फुलांचा. फुलांची माळ बनवून झाल्यावर भरपूर फुलं उरली होती. मग त्याचा काय करायचा असा विचार चाललेला होता. पण रांगोळी काढायची बाकी होती, म्हणून मी रांगोळी न काढता फुलांची आपण रांगोळी काढू असा विचार केला. आणि सगळ्या पोरांनी मला इथं खूप हेल्प केली. म्हणजे चिराग, इशू, माऊ आणि निवूसुद्धा सगळ्यांनी फुलं चुरून दिले मला. आणि मग काहीतरी मी बनवायचा प्रयत्न करत होती. एवढं काय जमलं नाही मला, तरी छान अशी रांगोळी बनली होती. आणि ते बघा तुम्ही पुढेच म्हणजे माझ्या बहिणीनेही इथं मला मदत केली आणि राणीने इथं मदत केली. म्हणजे राणी म्हणजे माझ्या वहिनीची चुलत बहीण, तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. म्हणजे असे भरपूर लोक आहेत तुम्हाला वेगवेगळे इथं या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. होतो म्हणजे बेडरूममध्ये. आणि मग नंतर मी थोडं शूट करायला घेतलं आणि आमच्या आरुताईचं जेवण चाललेलं होतं. इथं वहिनी रेडी झाल्या होत्या, माझा भाऊसुद्धा रेडी झाला होता. मस्त शेरवानी घातली होती आणि छान दिसत होता. आणि आरू तो खरंच खूप गोड दिसत होती आणि वहिनीही खूप भारी दिसत होत्या. इथं दीदी म्हणजे पूजेसाठी रांगोळी काढते आणि दीदी खूप छान दिसत होती. साडी खूप छान होती दीदीची. मस्त गजराई आणला होता भावाने, तो गजराई आम्ही लावलेला होता. आणि बघा आमच्या चिरागचं मध्येच काय चाललेलं वहिनीचं आणि आरुताईचं इथं बाहेर मस्त फोटोशूट चाललेलं. आणि माऊ आणि आरू मस्त इथं गप्पा मारत होते. आणि आरूचं इथं नाचणं चालू होतं. तिला म्हणजे काहीतरी गाणं बोललं की मस्त ती अशी हात वरती करून नाचते. आणि बघा वहिनी पण किती छान दिसत आहे. वहिनींनी घरीच मेकअप केलेला आणि स्वतः केलेला, खूप छान रेडी झाल्या होत्या. आणि वहिनींनी घरीच तयारी केली होती, म्हणजे घरीच रेडी झाल्या होत्या. पार्लरवालीला नव्हतं बोलवलं, संध्याकाळी बोलवलं होतं. आणि तो लुकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हीच बघा आता कसं दिसतं, म्हणजे पार्लर आणि घरचा मेकअप. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळे पाहुणे आलेले होते इथं.
आणि ही जी ब्ल्यू साडीमध्ये तुम्हाला दिसते ना गजरा लावलेली, ही माझी देराणी म्हणजे माझी जाऊबाई वैशाली तर तयारी चाललेली होती आणि मी रेडी झाली होती. माझा लुक कसा आहे हे दाखवलं की नाही माहीत नाही मला व्हिडिओमध्ये, आणि सगळे इथं मस्त व्हिडिओ काढण्यासाठी प्रतिसाद देत होते. ते मला बघून खूप छान वाटत होतं खरंच. आणि या ज्या समोर बसल्या आहेत ना चष्मा लावलाय, त्या माझ्या आई म्हणजे माझ्या सासू. आणि त्या मनोरला मी मनोरला मागे गेली होती, तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलाच होता, तेव्हा ते तिथं नव्हत्या. पण आणि मी खरंच प्रयत्न केला की सगळे पाहुणे व्हिडिओमध्ये यावेत, पण थोडेफार राहून गेला माझ्याकडून, कारण की एवढं काही माझ्याकडनं झालं नाही शूट करायला. का बाकीचे पाहुणे खाली होते, खाली रूम घेतले होते भावाने, त्याच्यामध्ये बाकीचे पाहुणे होते, बाकीचे वरती होते, पूजेसाठी आलेले होते वरती. आणि चिरागचे पप्पा, मेन तर कारण हेच होतं की सगळं मी शूट नाही करू शकले, की चिरागचे पप्पा खाली होते आणि दीदीही खाली होती. आरू खूपच रडत होती त्या दिवशी, म्हणजे वहिनीच पाहिजे होती तिला, म्हणून थोडंफार जेवढं माझ्याकडनं शूट होईल तेवढं मी शूट केलं. आणि खूप तयाऱ्याही चाललेल्या होत्या. ब्राह्मण बसला की हे आणा ते आणा असं चालतं. मग माझी आई आणि मीच होती घरामध्ये, जे माहिती होतं. आणि मामी होत्या, मामी थोडंफार आमचा प्रयत्न चालू होता की जे त्यांना लागेल ते आम्ही टाईमावर देऊ शकू. आणि सगळ्यांचं पूजा चाललेली. आणि बघा इथं मुलांची मस्त इथं ज्यूसची पार्टी झालेली. ही आमची हर्षू बरं का, ब्ल्यू कलरचा टी शर्ट घातलेली, माझ्या बहिणीचा पोरगा. माझी बहीण पंजाबला राहते, म्हणजे ते जिजू आर्मीत आहेत आणि त्याच्यासाठी ते तिकडंच राहतात पंजाबमध्ये. आम्ही कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता बरं का, की आमच्या भावाचं मुंबईसारख्या सिटीत स्वतःचं घर होईल. आणि खरंच आज खूप छान दिवस होता, म्हणजे एवढं मोठं त्याचं स्वप्न पूर्ण झालं, त्याचं स्वतःचं घर झालं. माझ्या वहिनीची मेहनत, माझ्या भावाची मेहनत आणि माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद. आणि खरंच आज त्यांना खूप असं मस्त वाटत होतं बघताना, की त्यांच्या आज घराची पूजा आहे आणि त्यांचं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आणि घर खरंच खूप छान आहे. आणि हे थोडंफार डेकोरेशन मीच केलं होतं, कारण की फुलं उरलेली तेच थोडं तिथं लावून दिलेलं. आणि बघा रात्र झालेली, म्हणजे मी डायरेक्ट रात्रीच शूट करायला घेतलं. आणि हा आरुताईच्या बड्डेचा हॉल डेकोरेट केलेला आहे, तो मी नाही शूट केलेला, उमेशदारांनी शूट केला आहे. त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला आणि मग मी तेव्हा म्हणजे माझ्याकडनं तेही शूट नाही झालं, कारण की मी खाली खूप लेट पोचली होती. मग उमेशदारांनी ते शूट करून ठेवलं आणि ते बरं झालं ते थोडंफार शूट केलं, कारण की नंतर एवढी गर्दी झाली तिथे की काहीच शूट करायला नाही भेटलं. त्यांनी जिथे ज्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं आहे ना, त्या बिल्डिंगच्या खालीच हा हॉल आहे, म्हणजे तिथं सगळी सोय आहे. तुम्ही बड्डे करू शकता, लग्न करू शकता, भरपूर असे रूमही आहेत. पाहुणे आले की पाहुण्यांची मस्त अशी सोय होते. आणि मस्त इथं जेवणाचे टेबलही लागले होते. जेवण खरंच खूप छान होतं. आणि पहिला बड्डे राहिला ना, प्रत्येक बाळ रडतं बरं का, पण आमची आरू नाही रडली. आम्हाला वाटलं होतं की ही खूप रडेल. आणि वहिनींनी खूप तिला साधा ड्रेस घेतला होता, कारण की मोठा फ्रॉक असतो ना जो टुसतो, तो मग तो अजिबात तिला सहन होत नव्हता. आणि त्या वहिनींना वाटलं की हा फ्रॉक जर हिला घातला की हा पूर्ण बड्डे ही सत्यानाश करेल, म्हणजे अजिबात थांबणार नाही, फोटोही काढू देणार नाही. तिला सॉफ्ट असा ड्रेस घेतलेला होता छोटासा. आणि ही माझी आई म्हणजे माझी अक्का, आणि हे माझे वडील म्हणजे माझे बापू, म्हणजे मी आई वडिलांना अक्का बापू बोलते. आणि आमच्या
आरुताई मस्त इथं बघत होती आकाबापूकडे, म्हणजे आकाबापूकडेच दिवसभर राहते. वहिनी जॉबवर जातात आणि जे आईवडिलांना बी जी ओळखत नाही एवढी आजी आजोबांना ओळखते. म्हणजे आजी आजोबा पाहिजे तिला 24 तास जवळच पाहिजे, तेव्हाच ती राहते. आमच्याकडे तर अजिबातही नाही राहत. आणि मस्त इथं तिने आरतीही करू दिली, सगळ्यांना फोटोशूटही करू दिले. बघा किती मस्त गोड असं गोंडस दिसत होतं. आणि थोडंफार मी लांबून शूट केलं, म्हणजे एवढंच क्लिअर नाही आलं आहे आणि फोटोमध्ये छान आले आहेत. फोटोही मी असतील तर मी ते ॲड करेलच. ते जाऊ दे, खालचं पडलं. या लडकी आहे यार, ते नीट पकड. हा मग काढलं ना. हा ते पण जाऊन आलं. म्हणजे पडली तरी ती फेकली उचलून खाणार. हिला फक्त केकच खाते, बाकी बड्डे झाल्यावर लगेचच आम्ही जेवायला बसलो होतो, कारण की खूप भूक लागली. दुपारीच आम्ही पूजेनंतर जेवण केलेलं होतं, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं. तर पूर्ण दिवस रेडी होण्यातच गेला, म्हणजे आवरण्यातच गेला. आणि इथं दिदी आली होती, म्हणजे विरारची माझ्या काकांची पोरगी, आणि काकांची सूनही आली होती कृष्णा वहिनी. मग वैशाली होती आणि माझी बहीणही होती. सगळ्यांनी आम्ही मस्त असं टेबल बनवला, म्हणजे बसण्याच्या यालाच आम्ही टेबल बनवला आणि तिथं आम्ही ताटं ठेवून जेवण करत होतो. टेबलही होते पण पूर्ण फुल होते, म्हणून आम्ही इकडेच बसण्याचा निर्णय घेतला. आणि चिरागचं, माऊचं, निहालचं आणि इशूचं असं चाललेलं की जे गिफ्ट मिळाले तेच आम्ही अनबॉक्स करू. म्हणून माझ्या भावाने सगळे गिफ्ट्स त्यांच्याकडे देऊन दिले आणि मस्त त्यांनी सगळ्यांनी अनबॉक्स केले. न्यू दादाचं इथं जेवण चाललेलं. निहालचं असं असतं ना की मम्मा भरवेल तेव्हाच खायला, स्वतःच्या हाताने अजिबात खात नाही. थोडंफार खातो पण त्याचा मूड राहिला तेव्हाच खातो. आणि दिदी सत्तो त्याच्या मागेच राहते, मी बघत राहते. दिदी ताट घेऊन त्याच्या मागेच फिरत राहते आणि खूप मेहनत आहे दिदीची याला वाढवण्यात. मला खरंच माऊला एवढं नाही दिदीने काय केलं, पण या दादाचं खूप. माऊला आणून तेव्हा खूप रडायची, म्हणजे निहालचं तसं नाही आहे. निहाल फक्त खाण्याच्या बाबतीत त्रास देतो, पण माऊ प्रत्येक बाबतीत त्रास द्यायची, म्हणजे झोपणं असो, खाणं असो. जेव्हा निहाल एवढी होती तेव्हा. पण आता मोठे झाल्यावर थोडं जेवणाचं आणि थोडा त्रास कमी झाला आहे, म्हणजे थोडाच झाला आहे, जास्त नाही झाला आहे. भरपूर त्रास आहे मॅडमचा. आता ही खूपच लाडली आहे आणि खूपच लाडावलेली पण आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यांसोबत फोटो काढून घेतलेले, ते मी इथं ॲड करते. आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.